ची जोडी मैदानामध्ये पाहतोय आपण। ओपनिंग प्लेयर विनायक चिकनकर आणि प्रमोद सोरकादे या जोडीला पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती शिरडून संघाच्या वतीने पहिला षटक घेऊन आलाय सुयोग पाटील। सुयोगला पाहतोय आपण। पॉवर प्लेचे पहिलं षटक सामना सुरू होतोय। दोन्ही संघांना बस स्टॉपला पहिलाच बॉल दिशापासून बरकटलाय गोलंदाज। पंच बाटचा इशारा करत असताना दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, या बाईचा चेंडू चांगला होता। पहिल्यांदा आउटसाइड ऑफ स्टंप खूप बाहेर निघून गेला आणि यष्टीरक्षक पाहतोय या संघाचे पुरस्कर्ते आकाश शेठ पाटील स्काय राय 11 चे पुरस्कर्ते आज पहिल्यांदाच मी पाहतोय त्यांना या मैदानामध्ये खेळत असताना। स्वागत आपला आकाश शेठ। नाहीये पाहू आपण। एजंट टेकन बाहेर निघून खेळण्याचा प्रयत्न, पटका खेळायचा होता मात्र एज लागली आहे। फलंदाज बाद, पहिला विकेट डाऊन, पहिला फलंदाज गारद। सुयोग पाटील गोलंदाजी मार्ग वरती। पुन्हा एकदा दूरवरून खेळण्याचा प्रयत्न, लाईन चांगली आहे, अतिशय चांगली लाईन। पहिला चेंडूचा अपवाद वगळला ना तर तिन्ही चेंडू आउटसाइड ऑफ स्टंपला फेकले। अगदी जी सफेद रेषा आहे तिच्या आतमधून जात असताना पाहिलं। सुयोगकडे वेग चांगला आहे, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करत असताना पाहतोय आपण। अद्यापर्यंत एकच धाबा, एक बाद एक अशी स्थिती आहे ती टीम भाल संघाची। पुन्हा एकदा सरप्राइजिंग डिलिव्हरी, सच अ ब्युटिफुल बॉलिंग। अतिशय चांगली गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशेवरती नियंत्रण, सी फॉर कंट्रोल, बॉडी बॅलन्स करत असताना या ओव्हर मध्ये पाहतोय आपण पहिलं षटक मार्गस्थ। लेटकट खेळायचा प्रयत्न, वन्स अगेन जबरदस्त गोलंदाजी सुयोग पाटील करत असताना या बेटेस बिग शॉट खेळायचा होता, चेंडू पाठीमागे निघून जातोय तोपर्यंत बॅटकटच्या सहाय्याने एकेरी धाव मिळाली। पहिल्या षटकाचा खेळ संपला। अतिशय चांगली गोलंदाजी सुयोग पाटीलची पाहायला मिळाली। सरप्राइजिंग डिलिव्हरी करत असताना फक्त 2च धाबा, 1 बाद 2 अशी स्थिती आहे ती टीम भाल संघाची। जाऊया आपण। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय। सुयोग पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे, फक्त 2 धाबा खर्च केल्या, 1 विकेट सुद्धा मिळवली, 1 धाव एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये आली आहे। भाल संघाला विचार करावा लागेल, आता खेळत असताना धाबा बनवाव्या लागेल, कारण याच मैदानावरती धाबा होतात आणि त्या धाबा उच्चतम धावसंख्या मागच्या मॅच मध्ये पाहिले आपण। टीम चिंचवली संघाची ज्याने पहिल्याच मॅच मध्ये 85 धाबा कुठल्या। गोलंदाज पाहतोय तेजस मात्रेला पाहतोय। गोलंदाजी मार्क वरती MIDC एंड कडून। आताचा बॉल एज लागली, चेंडू पाठीमागे चाललाय, कीपरने स्टॉप केलाय मध्ये तोपर्यंत पाठीमागे फिरले। पहिलाच बॉल डॉट जात असताना पाहतोय पण अतिशय चांगली स्पर्धा, नामांकित स्पर्धा जिची चर्चा सातत्याने असते।
आणि अशा स्पर्धा फार कमी पाहा मिळतात. तुम्हाला खेळण्यासाठी ते भरपूर संधी दिली आहे. मोठं पारितोषिक सर्वाधिक ज्याच्यावरती सर्वांचं लक्ष आहे. या स्पर्धेतील प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी बुलेट गाडी. ओ आत्ताचा बॉल चांगला होता, थोडासा टप्पा ठेवलाय, चेंडू निघून जातोय. डॉट बॉल. अद्यापर्यंत मोठे फटके खेळण्यापासून वंचित ठेवलं गेलंय टीम भाल संघाला. तब्बल 5 डॉट चेंडू खेळलाय फलंदाज विनोद मडबी. 1 डाऊनचा फलंदाज आहे. विनोदची चांगली बॅटिंग बऱ्याच वेळा पाहिल्या, मात्र आता सध्याच्या घडीला तो थोडासा बॅक फुटलाय. चांगला बॉल ड्राईव्ह केलाय समोर, डायरेक्ट हिट, काम तमाम. मात्र झालं नाहीये. जर डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं खेळपट्टीवरती, आणि त्यामुळे एकेरी धाव मिळाली. अगदी मिड ऑफचा फिल्डर होता, तकदीर पाटील होते. डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न राहिला त्याचा, आणि बऱ्याच वेळेला डायरेक्ट हिटवरती फलंदाज बाद सुद्धा होत असतात. हे चित्र बऱ्याच वेळा आपण पाहिलं, त्यामुळे ते जीवनदान मिळाला विनोद मडवीला. चला जास्त वेळ नका घेऊ. शिरडून संघ लक्षात ठेवा, 4 षटकांसाठी 20 मिनिटं आहेत. जर तसं झालं नाही तर एक फिल्डर शेवटच्या षटकामध्ये आतमध्ये येईल. मग 4च फिल्डर तुम्हाला ठेवावे लागतील. ट्रॅक खाली करा. फटका पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, पुन्हा डायरेक्ट हिट. गोटी लेम बरोबर नाहीये शिरडून संघाचा, कारण तुम्ही जेव्हा लहानपणी गोट्या खेळता ना, तेव्हा आता तुम्हाला जर चांगला लेम असेल त्यावेळेस, तर आता यावेळेस फायदेशीर असतो तुमच्याकडे. आणि पुन्हा एकदा एकेरी धाव मिळाली. सिंगल वरती काम चालवलंय सध्याच्या घडीला. पाहतोय भाल बी संघ थोडासा बॅक फुटलाय, मात्र कधी भरारी घेईल. याच मैदानावरती त्यांची चांगली कामगिरी होते, सातत्याने त्यांच्या कॅप्टननी सांगितलं. येथे सुद्धा फटका चांगला आहे. अलॉंग द कार्पेट चेंडू चाललाय डीप मध्ये. फिल्डर उपस्थित आहेत. एकच जाव मिळेल. थ्रो कुठे केला, कदाचित नॉन स्ट्रायकिंगला थ्रो केला असता तर अर्ध्या पिच वरती खेळाडू निघून गेले होते विनोद. मग तोपर्यंत एकच जाव. चला स्पीडअप घ्यायला सांगितले आमचे सागर डीजे. मगाशी त्यांनी त्यांच्यासाठी गाणं लावलं होतं असं सोनू म्हणत होता. यावेळेस कॅच इटचा कॉल. बॅकफुट पॉइंटला फिल्डर होते, कट करण्याचा प्रयत्न. डावकुरे हाताचा फलंदाज प्रमोद सोरकादे, फलंदाज बाद. दुसरा धक्का, सेकंड विकेट डाऊन. सर नवीन बॅटर मैदानामध्ये अद्याप चौकार षटकार येत नाही. या सिंगल वरती फक्त काम चालवलंय, त्यामुळे तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल. बाल संघ खेळत असताना मैदानामध्ये पाहतोय अतिशय चांगला सिच्युएशन बनवत असताना पुन्हा एकदा बॉल हवेत आहे. डाऊन डी बॉल, फिल्डर आल्यात, फटका पसलाय, फलंदाज बाद. 1 मोर विकेट. पालेगाव पालेगाव अंबरनाथ पालेगाव MIDC चालले का, निघाले? हो लाईव्ह MTC लाईव्ह टाका. MTC लाईव्ह. चला नवीन फलंदाज मिळालेला, तोपर्यंत फक्त सिंगल मिळेल. नाही, चांगली पोझिशन बनवली आहे टीम शिरडून संघाने. अद्यापर्यंत मोठा एकही फटका येऊ दिला नाहीये.
फक्त सिंगल वरती काम चालवलंय. डॉट बॉल विकेट असंच काहीसा समीकरण पाहायला मिळालं. अद्यापर्यंत सिंगल आल्यात. आता गोलंदाज पाहिलं तर पुन्हा एकदा सुयोग पाटील ज्याने पहिल्या षटकामध्ये फक्त एकच धाव दिली, एक धाव एक्स्ट्राची होती आणि 2 धावा देत असताना एक विकेट मिळवला. मागच्या ओव्हरमध्ये सुद्धा तसंच त्यांचा प्रयत्न राहिला गोलंदाजाचा. आताचा बॉल हवेत केल्यात, लॉंग ऑफला फिल्डर वेगाने आल्यात, एकच धाव. पुन्हा एकदा दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. गुड फिल्डिंग, गुड ड्रॉ. सुयोग पाटील मागच्या षटकामध्ये तेजस मात्रेने सुद्धा फार चांगली गोलंदाजी केली आणि तसंच चित्र पाहायला मिळत असताना बिग शॉट, बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरती आहे, चेंडू चाललाय, 1 बाउन्स, चौकार लॉंग लेगच्या दिशेला. धावा मिळती 4. संघर्षाचा शंखनाद करणारा हा चौकार. लाईनीवरती आमचे निखिल सर ओहाल सुद्धा सामन्याचा आनंद घेतात कर्जत वरून. त्यांचं सुद्धा आपण करूया सहर्ष स्वागत. पुन्हा एकदा स्क्वेअर ऑफ द विकेट कॅच होतोय, चेंडू निघून जातोय, हलकसा अपील, वाईड बॉल. पंच बॅट चिकून करत असताना राकेश कुंभार आहेत मेन पंच. स्क्वेअर लेगला जगदीश दुधकर आहेत. तिसरं पंच रतनजी माणेरकर ह्याच गावचे आहेत. पहिला चेंडू वाईड फेकला जातो या ओव्हरमध्ये. पाहतोय आपण सुयोग पाटील. पुन्हा एकदा वन्स अगेन डॉट बॉल. व्हेरी गुड, चांगला कमबॅक राहिलाय सुयोगचा. मागच्या 2 षटकांचा स्पेल हाताळत असताना सातत्याने डॉट चेंडू फेकले गेले त्याच्या वतीने. लाईन अँड लेंथ मध्ये गोलंदाजी करतोय. तुम्हाला दिशेवरती नियंत्रण ठेवावं लागतं. दिशेवरती नियंत्रण करत असताना तुम्हाला चांगल्या चेंडूंची फेकी करता येते. मात्र वेगावरती स्वार होऊन तुम्ही गोलंदाजी कराल तर वेग जास्त असून तुमच्याकडे चालत नाहीये. त्यासाठी हवी आहे तुम्हाला योग्य ती दिशा. आणि पुन्हा एकदा सरप्राइजिंग, व्हेरी गुड, व्हेरी गुड कमबॅक. हलकसा अपील, अपील पाहायला मिळतो. अपिलामध्ये जास्त उत्साह. मित्रांनो तुम्ही पहा, एजचा अपील असेल तर मेन पंचांकडे करा. स्क्वेअर लेगचे पंच तुम्हाला बाद देणार नाहीये, ते लक्षात ठेवा. हे छोट्या छोट्या बेसिक गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. चला ड्रिंक्स टॉली जाऊ द्या मैदानामध्ये. आयोजन कमिटी ड्रिंक्स टॉली, ड्रिंक्स मास्टर, ड्रिंक्स टॉली जाऊ द्या. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावा फक्त आणि फक्त त्या धावा 12 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. 18 बॉल वरती फक्त 12 धावा. अत्यंत नाजूक स्थिती आहे टीम बाल संघाची. याच ड्रोनच्या सहाय्याने मलंगडचं अगदी रेखीव दृश्य पाहायला मिळतो आपल्याला. पाहू शकता ओमसा एमटीसीच्या माध्यमातून हे नयनरम्य दृश्य अगदी क्षणाक्षण कॅमेरामध्ये कॅच केला जातो. आमचे कॅमेरामॅन आयुष, दिस इज गुड जॉब. कारण रोज मलंगडाचं दर्शन होत असं इथे राहणारे जे रहिवासी आहेत. आणि अगदी सुंदर स्क्रीनवरती पाहू शकता आपण हिरवगार डोंगर, देखावा, अगदी रेखाटलेला देखावा आपल्याला पाहावं तसाच हे नयनरम्य दृश्य सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. तर या दरम्यान आमचे युवा मोर्चा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अतिशय पाटील आणि आमचे त्याला खंबीर समर्थन देणारे प्रसाददादा पाटील हे सुद्धा स्पर्धा एन्जॉय करतात. त्यांचं सुद्धा करूया आपण वेलकम. येणाऱ्या याच हंगामामध्ये आपल्याला त्यांची सुद्धा नाईट टुर्नामेंट पाहायला मिळेल. कारण त्यांचं स्वप्न होतं की मोठी भली मोठी स्पर्धा आयोजन करायची आणि जांभिवलीच्या वतीने, जांभिवली पाड्याच्या वतीने ती स्पर्धा आपल्याला थोड्याच वेळात अपकमिंग टुर्नामेंट असेल डे नाईटच्या फॉर्मॅटमधील भली मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येईल.
चला मानस पाटील आलाय गोलंदाजी मार्क वरती. ओव्हर नंबर 3 मध्ये फक्त 12 धावा आहेत. थोडस विचार करावा लागेल बाल संघाला की आता आपण या धावा बनवायच्या तर बनवायच्या कशा. कारण एक फायटिंग स्कोर पाहिजे असेल तर तुम्हाला 45 50 च्या आसपास जर गेले तर फुल टॉस फटका चांगला डीप एक्स्ट्रा कव्हरला गोईच्या वेगाने चेंडू धन 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 करत 4 रन्स. सुचित राणेच्या बाट मधून या चौकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फटका जो क्षेत्ररक्षक अगोदर स्वीपर कव्हरला होता आता डीप एक्स्ट्रा कव्हरला राहिलाय. मगाशी डीप एक्स्ट्रा कव्हरला चौकार होता आता स्वीपर कव्हरला. गुड बॅटिंग. दोन चेंडू दोन चौकार सुचितच्या बॅटमधून आल्या. धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न राहिलाय. मगाशी धावा येत नव्हत्या आता सुरुवात झाली आहे. लीडिंग एज आकाश पाटील नो मिस्टेक. बॅटर होईल बाद. धक्का लागलाय तो चौथा. नवीन बॅटर प्रथमेश म्हात्रे आलाय. पतुला पाहतोय मैदानामध्ये येत असताना आता दोन चौकार आले लगेचच विकेट मिळाली. त्यामुळे आता आणखीन विचार करावा लागेल. चला लेफ्टी बॅटर्स आहे. चेंडूची पाहणी करत असताना पाहतोय आपण प्रथमेशला धाबा झाल्या ते एकूण 20 धाबा स्कोर बोर्डवरती पहा मिळतात आपल्याला. अत्यंत चांगलं क्लायमेट चांगलं ग्राउंड. समोर पाहतोय अंबरनाथ MRDC आणि समोर आपलं हे मलंगडाचं दर्शन. फटका चांगला येते. पहिल्या टप्प्यावरती उचलायचा आहे. खेळाडूला एकच धाव मिळेल. बॅकअप दिला जातोय. इकडे धावसंख्या पुढे सरकते. ओव्हर नंबर 4 मध्ये आहोत. तर निश्चित चला बामण करवले संघ कॅप्टन आपण याच आहे कारण याच्यातून विजेता संघ तुमच्याशी खेळेल. कारण हा दुसरा सामना होता आम्ही चौथा खेळलो आहे. ऍडजस्टमेंट पुन्हा एकदा लीडिंग आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. शॉर्ट मॅन मधून चेंडू सीमा पार चौका. चौकार होता. ज्या 3 ओव्हर मध्ये धावा आल्या नाही ते एका ओव्हर मध्ये येताना पाहतात. फुल टॉस स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला. 1 बाउंड 4. बॅटिंग करणाऱ्या टीमने याच विजयदादा कोलेकर याचा आपण रिव्ह्यू घेतलाय. हाईट नो आहे की चेक करायचंय. बिमार साठी हा बॅटरचा रिव्ह्यू आहे.
इट्स फेअर डिलिव्हरी. बॅटिंग करणाऱ्या बाल संघाने रिव्ह्यू गमावलाय, त्यामुळे तुम्हाला पुढचा रिव्ह्यू घेता येणार नाहीये. एकच रिव्ह्यू दिला गेलाय. शेवटच्या बॉलवरती सुद्धा चौकार, 4 चौकार आले आणि एकूण धावा आता पाहायला मिळतात आपल्याला 29. यस बॉल. चला, चेंडू हरवला फुटला तर नवीनच बॉल देण्यात येईल. स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे ग्राउंड फिल्डिंग बाहेरची जी आहे आउटफील्ड ती थोडीशी खराब आहे. बॉलर संचित पाटील आलाय शेवटचा अंतिम षटक घेऊन. धाबा झाल्याने 29. 2 ओव्हरमध्ये 3 ओव्हरमध्ये फक्त 12 होत्या. मागच्या ओव्हरमध्ये 4 चौकार आले. पलटवार करण्याचा प्रयत्न केला भाल संघाने, मात्र अद्याप ते सुरक्षित नाही आहेत. अद्याप एखादं मोठं षटक घेणं फार गरजेचं आहे. 12-15 धावा जरी आल्या तरी एक फायटिंग स्कोर होऊ शकेल बाल संघाचा, कारण त्यांच्याकडे गोलंदाजी सुद्धा फार चांगली आहे. त्यामुळे कमी धावसंख्येवरती त्यांना रोखलंय, ते सुद्धा तुम्हाला कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्रयत्न करतील. मात्र त्यासाठी स्ट्रॅटेजी हवं आहे शेडून संघ. बिग शॉट खेळायचं होतं. पटका या ठिकाणी एकाला रनआउट व्हावं लागेल का? पाहतोय डायरेक्ट हिट नाहीये आणि या ठिकाणी चेंडू चाललाय. अडवलाय चेंडूला. आता धावा किती होतील तेच पाहावं लागेल. 2च झाल्या का? सुयोग आले. 2 धावा लेग बायच्या स्वरूपामध्ये येथे संधी होती. अगदी वेगाने चेंडू फेकला गोलंदाजाने संचित. पुन्हा एकदा पाहतोय आपण या ठिकाणी डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न. गोटी लेम बरोबर नाहीये, त्यामुळे थांबले खेळाडू. पंच बायचा इशारा करतात. एकेरी धाव मिळाली बायच्या स्वरूपामध्ये. 32 धाबा स्कोर बोर्डवरती झाल्यात. आता चेंडूपेक्षा जास्त धाबा पाहायला मिळतात. अद्याप 2 आहेत, आणखीन मोठे 2 एक फटके आले तर 40च्या आसपास गेला तर एक फायटिंग स्कोर उभा राहू शकेल. मात्र सुरेख गोलंदाजी केली आहे टीम स्कायरा 11 शेडून संघाने. फटका येथे सुद्धा चांगला आहे. लॉंग ऑफला फिल्डर उपस्थित आहेत. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न रनआउटची. डायरेक्ट हिट झाला. आता फलंदाज बाद झाले. रनआउटच्या स्वरूपामध्ये धक्का लागलाय. 6. नवीन बॅटर प्रथम आला मैदानामध्ये. प्रथम मात्रे. बिग शॉट खेळायचा प्रयत्न. बॉल अभेत आहे. फिल्डर दूरवरती आहेत. प्रयत्न चांगले चालवले होते, मात्र 2 धावा रोखू शकले नाही आहेत. 2 धावा मिळाल्यात. आता धाव संख्या 35 धावा स्कोरबोर्ड वरती झाल्यात. अद्यापर्यंत या षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत ते 2. 2 गो. 2 चेंडूंचा खेळ पर्याप्त आहे. चांगली गोलंदाजी करत असताना आताचा बॉल चांगला होता. अगदी सुरक्षित निघून जातोय कीपर करे. भरपूर वेगाने चेंडू फेकतात खेळाडू. पहा मिळतात आपल्याला बेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करणं पसंत करतात आणि तशाच काहीशा गोलंदाजी झाली आज शेडून संघाची. पहा मिळतंय कमी धावसंख्येवरती रोखण्याचा प्लॅन होता त्यांचा आणि ते रोखण्यात आलंय सुद्धा आहे.
कारण सुरुवातीपासून धक्के दिले, सुरुवातीपासून डॉट बॉल फेकले आणि आता शेवटचा अंतिम चेंडू या इनिंग मधला या सत्रामधील पाहायला मिळतोय. फटका चांगला आहे, 6 होईल का? हो यस, शेवटच्या बॉल वरती आलाय. षटकार कुठेतरी टॉनिकचं काम करेल टीम भाल संघासाठी आणि धावा झाल्या ते एकूण 41 आणि 42 टार्गेट असेल. 30 बॉल 42 करायच्यात टीम शिरडूनला. सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की ज्यांनी ज्यांनी 2 व्हीलर 4 व्हीलर रस्त्यावरती लावलेले आहेत कृपया करून रस्त्यातून बाजूला करा, कारण आता शाळा सुटण्याची वेळ झालेली आहे. 3चा टायमिंग असतो, शाळा सुटण्याची बसेस येतात, त्यांच्या गाड्या सुद्धा येत असतात. त्यामुळे आपण सहकार्य करा. ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांनी कृपया करून तेथून हलवा. आणि एंट्रीवरती सुद्धा गाड्या उभ्या आहेत, कृपया करून एंट्रीवरती गाड्या कोणी उभ्या करू नका प्लीज. सन्मान होत असताना प्रत्येक मान्यवरांच्या या ठिकाणी स्पर्धेमध्ये आणि त्यातूनच संदीप गवळी उपस्थित राहिले, त्यांचा देखील हा विशेष सन्मान आपण करतोय. त्याचबरोबर द्वारकानाथ वारिंगे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. द्वारकानाथ मामांना देखील विनंती करतो आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान केला जाईल. यायचं आपण. द्वारकानाथ मामा वारिंगे यांचा देखील शुभ सन्मान होतोय मुख्य अतिथी कक्षामध्ये. त्यांचं देखील आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. वरिष्ठ वर्ग आहेत पालेगावचे. काकोळे संघाचे सर्व प्लेयर राम कोलेकर आपण आपला संघ घेऊन आयोजक कमिटीशी संपर्क करा. पहिलाच बॉल बिगिट करण्याचा प्रयत्न विनोद मडवीला पाहतोय गोलंदाजी मार्क वरती तकदीर पाटील आणि त्याच्या जोडीला राज पाटील ही सलामीची ओपनिंग प्लेयर जोडी. धाबा झाल्या ते कोण 42 करायचे 42 टू विन. चेंडू पेक्षा 12 धाबा एक्स्ट्रा आहेत.
चला पॉवर प्लेचं पहिलं षटक, तकदीर स्ट्राईक बर्दी. बॉल हवेत आहे, फिल्डर दूरवरून आल्यात, कॅचचा कॉल, टिपला झेल. पहिला धक्का टीम शिरडोनला, 0 धावसंख्ये बर्दी. चला बामंगरवले टीमचे कॅप्टन, आपला संघ घेऊन आपण यायचं आहे. याच्यानंतर तुमचा सामना होणार आहे. यातून विजेता संघ होईल, त्याच्याशी तुम्हाला लगेच मॅच खेळायचं आहे. राहुलभाई पाटील, आपण आपला संघ घेऊन या. चला नेक्स्ट बॅटर मंथन पाटीलला पाहतोय. पहिला धक्का लागलाय, 2 चेंडूवरती एकही धाव नाहीये. सुरुवात खराब पाहायला मिळते. पुन्हा एकदा बॉल उडवलाय, पुन्हा बॉल हवेत, कॅच आउट. लागोपाठची दुसरी विकेट. 3 चेंडू 2 खेळाडू बाद, अद्याप धाव नाही आहे. खेळाडू बाद झाल्या. 3 चेंडूवरती 2 धक्के लागले. नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये आशिष. हुक करण्याचा प्रयत्न होता. ओ पुन्हा एकदा चेंडू डॉट. 4 लागोपाठ चेंडू डॉट. तशीच काहीशी कामगिरी पहा मिळतो की का आता खेळपट्टीने रंग बदललाय. जेथे सुरुवातीला धाबा झाल्या, आता धाबांसाठी संघर्ष करतोय टीम. फटका हवेत खेळल्यात. 1 मोर विकेट डाऊन होईल का? हो यस, तिसरा विकेट. 5 चेंडू एकही धाव नाहीये टीम शिरडून संघ. एका चोर मध्ये 3 खेळाडू बाद झालेत. विनोद मडवी मेडन षटक पाहायला मिळेल का? धाव एकही नाहीये. नवीन बॅटर पाहतोय आपण, सुयोग पाटीलला पाहतोय मैदानामध्ये आलाय. 3 खेळाडू बाद झाल्यात, एकही धाव नाहीये. पाच चेंडू 3 विकेट, धाव नाहीये. सुयोग पाटील स्ट्राईक वरती. लेटकट केल्यात. फटका चांगला आहे, बॅकफुट पॉइंटला जात असताना हा चौकार पाहायला मिळतोय. लेट पण थेट चौकार आलाय. 3 बाद 4.
व्हीलर रस्त्यावरती पार्क केलेले आहेत, स्कूटी सुद्धा आहेत त्याच्यामध्ये. ज्या कुणाच्या आहेत त्यांनी, बुलेट गाडी आहे, स्कूटी आहेत दोन, ज्या कोणाच्या गाड्या आहेत त्यांनी पार्किंग मधून काढा प्लीज. गेटच्या समोर आहेत गाड्या. आणि आमचे अरुण देसाई यांना विनंती आहे स्टेजवर या. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 3-4 अशी दयनीय अवस्था आहे. ज्याप्रमाणे टीम भाल संघाची होती तशीच अवस्था पहा मिळतोय शेडून संघाची. सलामीचा बॅटर अद्याप मैदानावरती आहे. नॉन स्ट्राईक वरती आलाय आता राज पाटील. आणि गोलंदाज गणेश म्हात्रेला पाहतोय टीम बाल संघाच्या वतीने. चला बाल संघ जास्त वेळ घेता येणार नाहीये तुम्हाला सुद्धा. जगदीश दुधकर त्यांना ऑर्निंग करत. 3 वाजल्यात. अद्याप 3 सामने याच्यानंतर पेंडिंग आहेत. पहिलाच बार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. बॉल अभेद होता या ठिकाणी. डायरेक्ट हिट दिलाय मात्र एक धाव कंप्लीट केली आहे. चेंडू खूप दूरवरती निघून गेलाय. लेग बाय. यस, लेग बायचा इशारा करत असताना एक धाव मिळाली. 5 धावा स्कोर बोर्ड वरती लागल्यात. थोडीशी खराब सुरुवात शेडून संघाची पाहायला मिळतो आपल्याला. एका पाठोपाठ एक 3 खेळाडू बाद होत गेलेत. मात्र शेवटच्या चेंडूवरती चौकार आला सुयोग पाटीलच्या बॅट मधून. ओव्हर नंबर 2 गणेश म्हात्रे. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी पाहतोय आपण. हलकसा अपील पाहायला मिळतो. अपिलामध्ये जास्त उत्साह पाहिला. यस, चला टीम मीटिंग करत असताना पाहतोय अत्यंत चांगलं पंचांची कामगिरी. जगदीश दुधकर यांना पाहतोय मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. राकेश कुंभार आहेत स्क्वेअर लेगला. खूप अपील स्ट्रॉंग होतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला सुयोग पाटीलने. धाबा आहेत त्या स्कोर बोर्ड वरती 5. पुन्हा एकदा लेटकट खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा हलकसा अपील. वा, एस्टनच्या मागे स्ट्रॉंग अपील होत असताना पंच अगदी एकाग्रतेने पाहतात, कारण त्यांच्यासाठी रिस्की जॉब असतो. आणि आणखीन एक चेंडू डॉट गणेश म्हात्रे. फटका चांगला हवेत खेळल्यात. मिस टाइम आहे. 2 खेळाडू आलेत मात्र थांबले खेळाडू. आणि तोपर्यंत 2 धावा पहा मिळतात आपल्याला. जुने जाणते खेळाडू आहेत गणेश म्हात्रे. चांगली सातत्याने कामगिरी करतात. याच मैदानावरती मागची टुर्नामेंट मध्ये हा संघ रनर अप राहिला होता. फायनल पर्यंत पोहोचला होता भाल संघ. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. दूरवरून चेंडू. वाईड बॉल. एका अंतर धाव मिळाले. धावसंख्या 8. धाबा स्कोरबोर्ड वरती पाहतोय. अतिशय चांगला सामना या 2 संघामध्ये. जरी लो स्कोरचा सामना असला तरी सुद्धा पुन्हा एकदा रिव्हर्स सुयोग पाटील करतोय काय. वारंवार रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. बॅटला चेंडू लागत नाहीये. पहिल्याच बॉलवरती चौकार. त्यानंतर डॉट 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 चेंडू पाहायला मिळतात. आणि या मॅच मध्ये दोन्ही संघाचं तसंच झालंय. पुन्हा एकदा पुढे निघून खेळण्याचा प्रयत्न. चांगले डिलिव्हरी. गणेश म्हात्रे यांचं षटक फार चांगलं राहिलंय. ओल्ड इज गोल्ड. आणि 2 षटकाचा खेळ संपलाय. धाबा आहेत त्या 3-8 अशी स्थिती येते शेडून संघाची.
2 षटकामध्ये फक्त 8च धाबा आल्या, त्यामुळे आता विचार विमर्श थोडासा करावा लागेल की खेळ कसा करायचा आहे. शिरडून संघ सुरुवातीलाच धक्के लागले, त्या धक्क्यातून अद्याप सावरला नाही आहे. गोलंदाज पुन्हा एकदा विनोद मडवी आलाय. सेकंड स्पेल मध्ये पहिल्या षटकात सुद्धा 3 खेळाडूंना त्याने बाद केलं. चांगली गोलंदाजी त्याची सुद्धा पाहायला मिळाली. चला आपल्याला पहा मिळतोय आता पॉवर प्ले संपलेले आहेत, फक्त 8च धाबा आहेत. स्कोर बडबर्दी शिरडून संघ. स्क्वेअर लेगला पटका चांगला आहे, चेंडू चाललाय लॉंग लेगच्या दिशेला, आउटफील्ड फास्ट आहे, चौकार. पहिल्या बॉलवरती चौकार येत असताना पाहतोय. सलामीचा बॅटर मैदानामध्ये राज पाटीलला पाहतोय. फिल्डिंग मध्ये थोडंसं परिवर्तन केलंय कारण आता पॉवर प्ले संपलाय, त्यामुळे बाउंड्री लाईन वरती फिल्डर 5 आपल्याला पाहायला मिळतात पेट्रोलिंग करत असताना. पुन्हा एकदा ग्राउंड शॉट, फटका चांगला अलॉंग द कार्पेट. चांगला फिल्डिंग पाहतोय आपण. एकच धाव. गणेश म्हात्रे मागचं षटक अत्यंत चांगलं फेकलं गणेश म्हात्रेने. धाबा जरी 42 बनवायच्या असल्या शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार मॅच मध्ये वापसी करून देईल का? कारण जेथे धावाच नव्हत्या 3 षटकामध्ये फक्त 12 धावा होत्या. 4थ्या षटकामध्ये सुद्धा 4 चौकार आले. यॉर्कर यॉर्कर पुन्हा एकदा 2चा कॉल आहे. दूरवरती खेळाडू उपस्थित आहे. धावचीची संधी आहे. एकच धाव. प्रेशर प्रेशर पाहायला मिळतंय. प्रेशर ऑन द बॅटर, कारण आता धाबांचा पाठलाग करायचा आहे तुम्हाला, त्यामुळे आता विकेट महत्वाचे असतील. सुरुवातीला तुम्ही विकेट बहाल केल्या विपक्ष टीमला, त्यामुळे तुम्हाला सामना थोडासा डोईजड झालाय. एकच धाव. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न लेग बाज. चांगली गोलंदाजी विनोद मडवी. सेकंड स्पेल मध्ये सुद्धा चांगली कामगिरी करत असताना आता 14 बॉल मध्ये 27 करायच्या आहेत. या 2 चेंडूवरती एका दुसऱ्या मोठ्या पटक्याची गरज आहे टीम शिरडूनला. फटका चांगला आहे, अगदी बॅटच्या रडारामध्ये फेकून दिलाय. सरळ रेषेत षटकार. चला ब्राह्मण करवले संघाचे कॅप्टन या आपण. चला चला सामना सुरू करा. चेंडू मॅच बॉल आलेला आहे. चेंडू हरवल्यानंतर तुम्हाला दुसरा चेंडू चॉईस नसणार आहे, बरोबर ना जगदीश? चॉईस नसणार आहे दुसरा बॉल, कमिटीचा निर्णय आहे. पुन्हा एकदा जोरदार जोकस कॅचचा कॉल. कॅच की मॅच टिपला झेल. संपलाय तो सुयोग पाटीलचा खेळ. बिग विकेट बिग लॉस.
टीम स्कायरा 11 शिरडोन. आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 मध्ये बनवायचे ते तुम्हाला धाबा 21. 12 बॉल 21. शेवटचा बॉल होता. मी म्हणेन सुयोग पाटीलने चुकी केली आहे. स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं फार गरजेचं होतं. एका धाव घेता आली असती त्याला, मात्र अतिघाई संकटात नाही असं चित्र पाहायला मिळालं. कारण तो जर राहिला असता तर सामन्याचं चित्र कदाचित वेगळं पाहायला मिळालं असं. कारण एक चांगला फलंदाज होता, मात्र त्याने केलेली चुकी. आत्ता काय होईल या मॅचमध्ये. 12 मध्ये 21 अद्याप बनवायचे आहेत टीम शिरडोनला. सलामीचा बॅटर अद्याप मैदानामध्ये आहे तो राज पाटील आणि नवीन बॅटर आता तेजस म्हात्रे आलाय. चला चला सामना लगेच सुरू करू आपण. याच्यानंतर 3 सामने आहेत. लक्षात ठेवा जास्त वेळ घेता तुम्ही, 20 मिनिटापेक्षा जास्त वेळ घेतला तर मग शेवटच्या ओव्हरमध्ये तुमचा एक फिल्डर जेव्हा आतमध्ये येतो ना, तेव्हा मग समस्या आपल्याला वेळेची किंमत. वेळेची किंमत वर्तमानपत्राला विचारा, जो सकाळी 4 रुपयाला मिळतो आणि रात्री 4 रुपये किलोने विकला जातो. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की जिंदगी मौके कम और धोखे ज्यादा देते, जैसे कि हमारे सोनू बांगर हमेशा कहते. चला मॅच मध्ये जाऊया. 12 मध्ये 21 बनवायच्यात. गोलंदाज आता प्रमोद सोरकाते. 12-21 इक्वेशन समीकरण आवक सरासरी करायची आहे. पहिलाच बॉल रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. काय करतात खेळाडू. एकतर अगोदरच सामना त्यांची नौका फसली आहे आणि अशा वेळेला रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न करताय राजसारखा फलंदाज. थोडासा विचार विमर्श करावा लागेल की आता या धाबा कशा बनवले जातील याच्याकडे लक्ष द्या. कारण दुसरीकडे चांगली गोलंदाजी झाली आहे भाल संघाची, त्यामुळे तुम्हाला 11 मध्ये 21 करायचे आहेत. फटका हवेत केल्यात. फिल्डर दूरवरती आहेत. एक धाव कंप्लीट केली आहे आणि एकच धावसंख्येवरती समाधान मानावं लागले. चांगला फिल्डिंग करत असताना पाहतोय डीप मिड विकेटला प्रथम मात्रेला पाहिलं. आता फिल्डिंग सुधारणा करावी लागेल. आता 10 बॉल ची गरज आहे. म्हणजे प्रति चेंडूवरती तुम्हाला 2 धावा कराव्याच लागतील. हे करत असताना तुमच्याकडे किती गुणवत्ता आहे हे आता सिद्ध होईल. किती चांगल्या प्रकारे तुम्ही क्रिकेट खेळता हे आता सिद्ध होईल. रिवर्स काय करतात खेळाडू. जो तो रिवर्स खेळण्याचा प्रयत्न करतोय. दुधारी तलवार, लगी तो आबाद नाही तो बर्बाद. अद्यापपर्यंत 7 चेंडू रिवर्स खेळल्यात शिरडूनचे खेळाडू आणि एकदाही चेंडू बॅटला स्पर्श झाला नाहीये. मग पहा तुम्ही किती मैदानावरती चुका करता. फटका उडवलाय. बॉल समोर. 1 बाउन्स. 4 चौकार. चौकार आलाय. चौकाराने थोडंसं प्रेशर बाजूला सरकेल का. जर सरळ बॅटने सागर फटके येत असतील तर मग रिव्हर्स खेळण्यात अर्थ काय. चला फिल्डर इम्पॅक्ट प्लेयर. यस थोडीशी दुखापत झाली आहे गणेश म्हात्रे. चला चला लवकर चला. आता 8 चेंडू 16 धावसंख्येची अद्याप गरज आहे. प्रत्येक चेंडूवरती तुम्हाला 2 धावा हव्याच आहेत.
सामना अतिशय चांगला पाहतोय. 42 लक्ष होतं या मॅच मध्ये. मात्र काय गोलंदाजी केली आहे टीम भाल संघाने. चला 8 बॉल 16 ची गरज आहे आता. ओव्हर नंबर 4 मध्ये स्क्वेअर लेगला खेळायचं होतं. चेंडू पाठीमागे चाललाय. पुन्हा एकदा डॉट बॉल. 7 बॉल 16. आता सामना थोडासा महागडा होत चाललाय कारण चौकार षटकार येणं अपेक्षित होतं. मात्र तिथे तसं चित्र काहीच पाहायला मिळालं नाहीये. आणि खरं तर आता संघर्षाला सुरुवात होते यांची. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. कॅचेटचा कॉल आहे. फिल्डर पाठीमागे आहेत. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जातोय. तू मैमय झाली आहे आणि अखेरकार एकच चेंडू धाबेवरती समाधान व्यक्त करावं लागलंय. आत्ता चेंडू शिल्लक आहेत 6 मध्ये करायच्या त्या 15 धावा कंपल्सरी कराव्या लागतील. आत्ताचं षटक पाहिलं तर फक्त 6 धावसंख्येचं आलं. त्यामुळे 6 बॉल 15 ची गरज टीम शेडोनला. पोरांचा क्रिकेट आहे हा जीव की प्राण. नाव गाजतंय या चषकाचा. चषक जिल्ह्याची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. आमचा श्रीराम मस्कर स्मृती चषक पाले गावाची आहे शान. थँक्यू. चला आता 6 बॉल 15 करायच्या. थोडस सामना त्यांच्यापासून दूर चाललाय. सुरुवातीला मी म्हणेन सिंगल डबल वरती सुद्धा काम चाललं असं. 7 चेंडू रिव्हर्स पटके खेळल्यात. एकही धाव मिळाली नाही आहे. कुठेतरी तुम्हाला विचार विमर्श करावा लागेल की आपण मैदानामध्ये असताना किती चुका केल्या. नाहीतर आजची परिस्थिती आताची एवढी कठीण झाली नसती टीम शिरडोनसाठी. चला शेवटचा गोलंदाज प्रथमला पाहतोय. प्रथम आता त्याला काम करायचंय. पहिलं 6 बॉल 15. सामना सुरू करा. जास्त वेळ घेता तुम्ही कारण आयोजन कमिटी वारंवार सूचना करते. हे तुमच्या फायद्यासाठीच आहे कारण आज आता 3 सामने याच्यानंतर पेंडिंग आहेत. पहिलाच बॉल ओव्हर पिच सरळ खेळल्यात. लॉंग ऑफच्या वरून यूज अँड मॅक्सिमम सिक्सर. पाच चेंडू आता गरज आहे ती तुम्हाला 9 धावसंख्येची. पहिल्याच बॉलवरती षटकार टोकलाय. फलंदाज तेजस मात्रेच्या बॅट मधून षटकार पाहिला. पाच चेंडून आता मॅच मध्ये शिरकाव करेल का. मी मगाशी सुद्धा सांगितलं की जो शेवटच्या बॉलवरती आलेला षटकार भाल संघाचा तो मात्र खूप काही सांगून जाईल. 5 चेंडू 9 कंपल्सरी 9 धावा कराव्या लागतील. पुन्हा एकदा बॉल अबेत आहे. फिल्डर डाऊन दी बॉल. कॅच 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 आउट. 2 फिल्डर आले मात्र दोघांनी छेल पकडला संयुक्तरित्या. फलंदाज बाद. 4 मध्ये 9. थँक्यू. चला आता बॅटर लवकर चला. वेळ होत चालाय. प्रथमेश आलाय आता.
आता पहिल्या बॉलवरती षटकार, त्यानंतर आलेले विकेट. 4 मध्ये 9 बनवायचे आहेत. चला वारंवार मीटिंग केली जातोय. सामना सुरू करा. पंच त्यांना ताकीद द्या. जास्त वेळ गेला, लो स्कोरचा सामना होता तरी सुद्धा जास्त वेळ गेला, मग हाय स्कोरचा असतं मग काय. 4 बॉल 9 अद्याप मॅच मध्ये करायच्या दाबा. हौसला बुलंद ठेवावा लागेल तुम्हाला. पुन्हा एकदा आल्यास षटकार टोकला सरळ रेषेत. बॉल सीमा पार, आर पार, ग्राउंड पार. रामदेव बाबा पतंजली षटकार. तव येऊ नका, आता हौसला बुलंद करावा लागेल या खेळाडूला, कारण मंजिल उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता दोस्तों, हौसलों से उड़ान होती है. आता हौसला बुलंद ठेवावा लागेल. बॅटर पाहतोय स्ट्राईकला, ज्याने षटकार टोकला आल्यास प्रथमेश पाटील. प्रथमच्या विरोधात प्रथमेश. आता चेंडू शिल्लक आहे 3 बनवायच्या धावा 3. थोडस सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल, कारण 2 षटकार एका ओव्हर मध्ये आल्यात. जेवढ्या धावा झाल्या नव्हत्या आता धावांसाठी पाहतोय आपण. 2 षटकार आल्या शेड्यूल संघाला, मात्र आता 3 बॉल 3 धावसंख्येची गरज. 3 मध्ये 3. पुन्हा एकदा फटका चांगला आहे. चेंडू चालला अलॉंग द कार्पेट. एकच धाव, दुसरीचा प्रयत्न, रनआउटचा धोका, रन आउट. आता 2 बॉल 2. पुन्हा एकदा मॅच मध्ये सस्पेंड. जबरदस्त सामना पाहतोय. मागचा मॅच होता तसाच प्रकारचा सामना पाहायला मिळतोय. प्रेक्षकांच्या काचाचा टोका चुकवणारा मॅच पाहतोय. 2 चेंडू 2 ची गरज. दोन धावा बनवाव्याच लागतील सामना जिंकण्यासाठी. कंपल्सरी चेसिंग आहे, कंपल्सरी ड्रेसिंग आहे, त्यामुळे 2 चेंडू 2 धावा कराव्याच लागतील. आता सोनू बांगर दोन्ही संघाच्या पासण्या कशा पासपूस होतील, कारण आता 2 बॉल 2 करायचे आहेत. या मॅच मध्ये सस्पेंड अद्यापी आहे, कारण येणारा बॉल जर डॉट आला तर मग पुढे काय, येणाऱ्या बॉल वरती जर धावा आली तर मग काय, असा प्रश्न विचारला जाईल. प्रथमला 2 चेंडू 2 ची गरज आहे. आता नवीन बॅटर स्ट्राईक वरती आलाय. 2 चेंडू 2 आणि बॉल हवेत. फिल्डर गेलाय 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 आणि गेलाय, षटकार देऊन गेलाय. सामना जिंकलाय स्कायरा 11 शिरडोन संघाने. हार्दिक हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टीम भाल संघ. तोडच नाही, दादाला तोडच नाही, समीर दादाला तोडच नाही. लाखाचं बक्षीस लावलंय त्याने, कमीच नाही हो काही. थँक्यू सो मच. चला मॅच समाप्त झाली. टॉस साठी या. चला टॉस साठी या. टीम ब्राह्मण करवले संघाचे कॅप्टन आणि लगेच या ठिकाणी सामना असेल स्कायरा 11 शिरडोन बी संघासमोर. स्कायरा 11 शिरडोन बी संघाचे कॅप्टन आपण देखील लगेच या. दोन्ही संघाचे कॅप्टन जॉईन व्हायचे, ऍडजस्टमेंट होती, त्यामुळे या ठिकाणी लॉट्स प्रमाणे आता सेकंड राऊंडचा पहिला सामना आपण खेळणार आहोत. ब्राह्मण करवले विपक्ष
स्कायरा 11 शिरडोन बी या संघामध्ये आणि मॅन ऑफ द मॅच घोषित करायचे जगदीश थँक्यू दादा. थँक्यू. मॅन ऑफ द मॅच लो स्कोरचा सामना होता. जरी सुद्धा सुयोग पाटीलने 2 षटका हाताळली असली तरी मात्र या मॅच मध्ये ज्या खेळाडूने 2 षटका ठोकले सामना विजय मिळवून दिला तो प्रथमेश पाटील ठरलाय सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरा. चला प्रथमेश आपण देखील यायचंय. सर्वप्रथम आपण मॅन ऑफ द मॅच देणार आहोत प्रथमेशला. त्याच्यानंतर टॉस देखील करणार आहोत आणि शुभेच्छा येतात. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर गणेशजी म्हात्रे जे सरपंच आहेत त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्यास आयोजनासाठी त्यांचं आम्ही स्वागत करतो या स्पर्धेमध्ये. चला मॅन ऑफ द मॅच आपण सर्वप्रथम ट्रॉफी द्यायची आपण. बालरामजी मस्कर यांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच. यावं आपण लगेच. महत्वपूर्ण तो फटका होता. त्या षटकारानं पूर्णपणे गेम चेंज झाली. थोडासा दबाव होता. सुयोग या ठिकाणी बाद झाले होते. त्याच्यानंतर मात्र या संघ मालक आकाश पाटील जे पुरस्कर्ते स्कायरा 11 शिरडोन बी संघाचे त्यांच्याकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज देखील आलंय. येस प्रथमेशला 1000 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्याकडनं आपण पाहतोय. खूप चांगली कामगिरी आणि मॅन ऑफ द मॅच. थँक्यू सो मच. चला कॅप्टन येतात लगेच आणि आपण टॉस करणार आहोत. दोन्ही संघामध्ये नाणेफेकी केली जाईल. तर या दरम्यान त्यांच्या टीमला शुभेच्छा देतात सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व चॉकलेट मॅन आमचे शाहूदादा पाटील नेहमीच टीम समवेत असतात. त्यांच्या सुद्धा शुभेच्छा आल्या टीमला.